हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून डिझेल तुटवड्याची समस्या अजूनही कायम आहे। जिल्ह्यातील अर्ध्याहून जास्त पेट्रोल पंप डिझेल अभावी ओस पडल्यात, तर काही भागामध्ये पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। हिंगोलीच्या बोल्डा इथे हिंदुस्तान पेट्रोलियम पंपावरती डिझेल उपलब्ध असल्यामुळे ट्रॅक्टरच्या जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय। परभणी जिल्ह्यामधील मानवत इथे डिझेल भरण्यावरून वाहनधारकांमध्ये जोरदार वाद झालाय। त्याचं रूपांतर हाणामारीत झाल्याचंही पाहायला मिळालं। रुढीपाटी शिवारामधील पेट्रोल पंपावरती ही घटना घडली असून इंधन टंचाईमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव सुद्धा निर्माण झाला। दरम्यान परभणीच्या मानवतमधील हाणामारीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला। त्यांनी काय म्हटलं आपण पाहूयात। डिझेलसाठी नागरिकांमध्ये हाणामारी होण्याची वेळ यावी, हेच का भाजपचे अच्छे दिन? एका बाजूला सामान्य माणूस भर उन्हामध्ये हातातील कामं सोडून थेंब थेंब इंधनासाठी रांगेत उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार फक्त इव्हेंटबाजी आणि जाहिरातींमध्ये मग्न आहे। जनतेच्या संयमाचा बांध आता फुटतो आहे। सत्ताधाऱ्यांनो, अजून किती दिवस सत्य नाकारणार? पुढे वळूयात। नंदुरबार जिल्ह्यामधील धडगाव शहरामधील पेट्रोल पंपावरती अजब प्रकार समोर आलाय। कॅन बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास बंदी असल्यामुळे चक्क बाईकची टाकी काढूनच तरुण पेट्रोल पंपावरती पोहोचला। पेट्रोल पंपावरती तरुण पोहोचतात त्याच्या हातामध्ये पेट्रोलची टाकी बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या। तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। तर जळगावमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईवरून राजकारण तापलंय। धरणगावमध्ये शिवसेना ठाकरे गटानं तीव्र आंदोलन छेडत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे। डिझेल अभावी शेतकऱ्यांच्या मशागतीचा हंगाम धोक्यामध्ये आल्याचा आरोप करण्यात आला। त्याचबरोबर 8 दिवसात पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय। दरम्यान पेट्रोल पंपावरती प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला गेला। अरे पंतप्रधान मोदीचा अरे पंतप्रधान मोदीचा। तर जळगावमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज विविध पेट्रोल पंपांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय। पंपावरील पेट्रोल डिझेल साठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांची गर्दी याची पाहणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात सध्या 1990 लिटर डिझेलचा साठा उपलब्ध असून आज आणखीन 1760 किलो लिटर डिझेलचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। या संदर्भातला आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंपांवरती खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ही वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। काही पेट्रोल पंप जे आहेत ते बंद अवस्थेत असल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती आता जिल्हाधिकारी रोहन घुगे असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर असतील, हे या ठिकाणी आता पेट्रोल पंपाचा पाहणी या ठिकाणी करत आहे। आणि एकंदरीतच या पाहणी दरम्यान जे आहे संपूर्ण आढावा जो आहे तो खरं तर पंपचालकांकडून घेतला जात आहे। ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पॅनिक सिच्युएशनमध्ये जे आहे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा करत आहेत, याला कुठेतरी आळा बसावा या अनुषंगाने आणि डिझेल पुरवठा हा पूर्णपणे सुरळीत व्हावा यासाठी आता प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात। आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाचे अधिकारी आता थेट पेट्रोल पंपावरती पोहोचल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच या संपूर्ण पाहणी दरम्यान जे आहे कशा पद्धतीचं वितरण व्यवस्था जी आहे ती केली जात आहे। आणि त्या अनुषंगाने आता पाहायला गेलं तर संपूर्ण आढावा जो आहे तो खरं तर जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, हे या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। सर, काय सांगणार? खरं तर ज्या पद्धतीने टंचाईचं एक मोठं वास्तव समोर आलेलं होतं, मात्र आता ज्या पद्धतीने संपूर्ण आपण आढावा घेत आहेत, काय नेमकी परिस्थिती आहे?
मागचे 3-4 दिवस झालं थोडंसं पॅनिक बाईंग सुरू होतं आणि त्यासाठी आपण महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आपली पूर्ण सप्लायची यंत्रणा असेल, SIOs यांच्यासोबत पूर्ण रिटेल आउटलेट जेवढे काही आहेत जिल्ह्यामध्ये 371 रिटेल आउटलेट्स आहे आपल्याकडे आणि सप्लायच्या ज्या कंपन्याज आहेत म्हणजे 5 मेजर कंपनी आहेत आपल्याकडे, IOCL, BPCL, HPCL, नायरा आणि रिलायन्स, या सगळ्यांच्या सप्लाय ऑफिसर्सच्या पण आपण सेल्स ऑफिसरच्या बैठका घेतल्या. आत्तासुद्धा बैठक घेतली आपण रविवारची, पण त्यांना रविवारचा डेपो पण सुरू ठेवायला सांगितला आहे जिथून यांना सगळ्यांना सप्लाय होतो. त्यामुळे आता 371 पैकी आत्ता जो आम्ही सकाळचा आढावा घेतला त्याच्यामध्ये जवळपास 20 ठिकाणी डिझेलचा थोडासा सप्लायचा प्रॉब्लेम आहे. 351 ठिकाणी कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे. या 20 ठिकाणी पण संध्याकाळपर्यंत आज रविवारी पण डेपो सुरू असल्यामुळे संध्याकाळपर्यंत सप्लाय तिथे पण सुरळीत होईल. माझं सर्व नागरिकांना एवढंच आव्हान असेल की आपण पॅनिक बाईंग करू नये. आपला जर आजचा पूर्ण जर स्टॉक पोझिशन आम्ही सांगितली तर जवळपास 1990 किलोलिटर एवढी डिझेलची स्टॉक पोझिशन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि 1760 किलोलिटर ट्रान्झिट साठा आपल्याकडे येणारा आहे. आणि आपली जर डिमांड आपण पूर्ण जर बघितली कालची तर जवळपास ती 1500 किलोलिटरपर्यंत आपली डिमांड आहे. तर आपल्याकडे साठा पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध आहे, येणाराही साठा पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध आहे. परंतु अतिशय जास्त डिमांड असल्यामुळे काही ठिकाणी तो साठा पोचायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तो पेट्रोल पंप ड्राय असू शकतो. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. तिथे पण आम्ही दररोजचा सकाळचा आणि संध्याकाळचा आढावा घेऊन तिथे देखील आम्ही तात्काळ पेट्रोलची आणि डिझेलची उपलब्धता करून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळत नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळते. कारण मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या तिथे लावतात. ट्रॅक्टर अनेकांचे जे आहे ते शेतामध्ये बांधावरती अडकलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्या एक सेफ कंटेनर्स असतात त्याच्यामध्येच फक्त डिझेल देण्याबाबतच्या पेट्रोलियम रूल्सनुसार अनुज्ञा आहे. परंतु एरवी कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना माझं नेहमीच हे आव्हान राहिलेलं आहे. मागे आम्ही लेखी आदेश काढलेले आहेत की आपण अशा कुठल्याही खुल्या कंटेनर्समध्ये आपण हा डिझेल किंवा पेट्रोलचा सप्लाय नेण्यात येऊ नये. नक्कीच. तर ज्या पद्धतीने जे आहे आता जिल्हाधिकारी हे स्वतः संपूर्ण पेट्रोल पंपाचा आढावा घेत आहे आणि याच अनुषंगाने जे आहे सगळी व्यवस्था जी आहे ती केली जात आहे. आणि एकीकडे बघायला गेलं तर पेट्रोल व डिझेलचा पुरवठा हा सुरळीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन गोगे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक बाईंग करू नये, साठा करू नये असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव. तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईनं हाहाकार उडवून दिलाय. अनेक पंपांवरती वाहनांच्या अद्याप रांगा कायम असून पंपचालक, ग्राहक तसेच पंप कर्मचारी यांच्यामध्ये वाद आणि हाणामारीच्या घटना सुद्धा घडतात. या सगळ्याला फाटा देत मेहकर ते चिखली मार्गावरील काठोळे या पंपचालकानं हे वाद, हाणामारी, गर्दी टाळण्याकरता एक नामी शक्कल लढवली असून डिझेल भरण्याकरता आलेल्या ग्राहकाला कुपन वाटप सुरू केलं. मागील 4-5 दिवसांपासून ही शक्कल लढवल्यामुळे पंपावरील गर्दी कमी झाली आहे. वाद, हाणामारी यासारख्या घटना सुद्धा घडत नाहीयेत. शिवाय दर दिवशी 200 कुपन वाटत असल्यामुळे आलेल्या प्रत्येक ग्राहकांना डिझेल मिळत असल्यामुळे त्यांचंही समाधान होतंय. शिवाय या पंपचालकाचं सर्वत्र कौतुक होतंय. लातूरच्या जळकोट येथील कल्याणी गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडर करता ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 42 डिग्री तापमानामध्ये सुद्धा वृद्ध महिलांसह नागरिक तासनतास रांगेमध्ये उभे असल्याचं चित्र आहे. OTP दिल्यानंतरही एजन्सीकडून सिलेंडर दिलं जात नसल्याची ग्राहकांची ओरड आहे. दरम्यान रांगेमध्ये थांबलेल्या एका महिलेला चक्कर येऊन ती खाली पडल्याची घटना घडली आहे. घरगुती गॅस सिलेंडर वेळेमध्ये मिळत नसल्यामुळे जळकोट तालुक्यामधील नागरिक त्रस्त आहेत, हैराण झाले आहेत. तर वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसनं रविवारी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत पेट्रोल पंपावरती इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशात रॉकेटच्या वेगानं महागाई वाढत असताना मोदी सरकार मात्र गप्प आहे असा आरोप केला. विदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना मेलोडी चॉकलेट देतात, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत युवक काँग्रेसनं केंद्र सरकारच्या धोरणांवरती टीका केली आहे. आज पेट्रोल भरताना सामान्य माणूस आधी आपल्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत हे पाहतो. इंधन दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसंच मोदी सरकार वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देत आहे, पण पेट्रोल भरून रोज काम करणारा सामान्य कामगार, शेतकरी किंवा मजूर वर्क फ्रॉम होम कसा करणार असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय.